या दरम्यान पुन्हा आपण वळतो आहोत मॅचकडे. यावेळेचा चेंडू काय चेंडू हवेत वास्तव करतोय, लॉफ करायचा प्रयत्न, परंतु याचबरोबर झेलमध्ये सुटतोय. अखेरच्या क्षणीमध्ये चेंडू दान होतो तो जमिनीला आणि एक जीवनदान मात्र मिळतंय. यावेळेस फलंदाज अक्षय सरदेला धावसंख्या फलकावरती आपण मात्र अंकित केली 2. धावसंख्या आहे ती 4. बिनगडी बाद 4 ही धावसंख्या फलकावरती ते एक जीवनदान मिळाले फलंदाज अक्षयला. अक्षय त्याचा कितपत फायदा घेतो हे बघणं तितकं उत्सुक असणार. या दरम्यान जीवनदान भेटल्यानंतर आल्या मात्र एक घणाघाती प्रहार करतोय अक्षय सरदे माझा ब्रँड षटकार यावेळेस पाहायला मिळतो. ओ टू DJ. सलगचा हा दुसरा षटकार येतोय तो फलंदाज अक्षय सरदेच्या बॅटमधून. या दरम्यान धावसंख्येचा फलक मात्र सांगतोय की जाऊन थांबतोय. तो यावेळेस 16 आणि अधिक हे 6 अधिक षटकारांची झाली ती हॅट्रिक आणि धावसंख्या आहे धावफलकावरती बिनगडी बाद 22च्या घरामध्ये. कायरन पोलार्ड कळंबळीचा त्यासाठी गोलंदाज अखिल विरुद्ध संतोष मध्ये. पहिला चेंडू फलंदाज संतोष मधेसाठी न समा चेंडू होता. टप्पा पडण्याचा कसा आत येतोय, फलंदाज चकतोय मात्र धाव आता मात्र केली अंकित ती मात्र 1. या एका धावसंख्या धावफलक मात्र 1ने वाढत धावसंख्या थांबते ती 23च्या घरामध्ये. विनंती असेल उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना की कृपया जेवणाचे काउंटर मात्र सुरू झालेले आहेत. विनंती असेल सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना की आपण जे संघर्ष चषक 2024च्या माध्यमातून जे स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे त्याचा आपण लाभ घ्यावा, आस्वाद घ्यावा या संपूर्ण क्रीडा रसिकांनी. या दरम्यानचा हा चेंडू मात्र हॅमर केला चेंडू जातोय तो षटकारासाठी फलंदाज अक्षयच्या बॅटवरून निघालेला हा 4था मोठा दणदणीत खणखणीत संघर्षमय चौका षटकार. धावसंख्या आहे ती मात्र 29. मॅच बॉल इथे पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. तर त्याला काही वेळातच जेवण काउंटर बहुतेक बंद होतील. तर जे शिल्लक जे बाकी असतील त्यांनी कृपया लवकरात लवकर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. नक्कीच श्रावण सरी कोसळत आहेत आणि या श्रावण सरीमध्ये गरमागरम स्वादिष्ट भोजन मिळणं म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग. आणि हा योग जुळवून आणला आहे तो स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची अशा संघर्ष चषक 2024च्या या सर्व
संघर्ष मित्र मंडळाने. या दरम्यानचा चेंडू न समजणारा चेंडू होता. मी म्हणाल चेंडू आणि बॅटचा कोणता ताळमेळ नाही. चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू थांबते. धावसंख्या मात्र स्थिरावती. धावसंख्या थांबते ती मात्र 29च्या घरामध्ये. बऱ्याच कालावधीनंतर आपण अक्षय सरोदे विरुद्ध अखिल हे एक चांगलं मोठं बॅटल पाहतोय. विचार केला तर षटकार मात्र चौथा आलाय फलंदाज अक्षयच्या बॅटवर. अजून किती षटकार मारेल कारण एकाच मालिकेमध्ये जवळपास 16 षटकार मारण्याचा विक्रम फलंदाज अक्षयच्या बॅट नावावरती आहे. तो स्वतःचाच विक्रम मोडणार का. या दरम्यान एक धाव आता मात्र मिळते. या एखादा समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र बिनगडी बाद 30च्या घरामध्ये. फलंदाज संतोष मधने कायरन पोलार्ड ऑफ द कोलंबोली जो खेळतोय आपल्या नाबाद 2 या धावसंख्येवरती. उपस्थित प्रेक्षकांना देखील नटराज मुद्रेतील षटकार कधी येणार याचं मात्र प्रश्नचिन्ह असणारे. षटकार मारेल का फलंदाज संतोष मध्ये. पावलांचा वापर केला गेलाय. नक्कीच मी म्हणेल चेंडूला भिरकावून लावायचं होतं लॉंग ऑनच्या दिशेने परंतु चेंडू आणि बॅटचा कोणता ताळमेळ दिसत नाहीये आणि चेंडू गेला विसावला थांबला. तो यष्टीरक्षक सुरेश मल्ला द सेफेस्ट हँड ऑफ द जंक्शन या संघाच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्येचा फलक मात्र सांगतो की थांबलोय मी या 30 या धावसंख्येवरती. चांगलं कमबॅक केलं. चांगलं पुनरागमन केलं. या षटकाच्या चेंडू क्रमांक 2 वरती आला मोठा फटका. तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन केलं. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज अखिलने. आपल्या अनुभवाचा क्रिकेटमध्ये अनुभवाचा फायदा मात्र तिथे दाखवून दिला. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मार केला गेलाय. दरम्यान गोलंदाज अखिलच्या रनअपमध्ये काहीसा अडथळा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना मुंबई पुणे हायवे एंड करून तडख्याबंद फलंदाज संतोष मधेसाठी तयार. तो पुन्हा एकदा गोलंदाज अखिल. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू सामना जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध रॉयल ए या दोन संघादरम्यान अ मोस्ट वेटेड हा सामना. दरम्यान चेंडू राईट इन द स्लॉट. चेंडू गेला तो सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून फलंदाज संतोष मध्ये बॅटमधून आलेला हा एक दणदणीत खणखणीत दर्जेदार षटकार. चौकार येतोय. धावसंख्या आहे ती 34. 2 षटकाचा म्हणजे जवळपास 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 17.0. धावसंख्या आहे ती 36. कारण इशारा असा वाटला आम्हाला की बहुतेक चौकारचा आहे की काय. सॉरी. गोलंदाज विकी पाटील. समोर फलंदाज अक्षय सरोदे. बॅटमधून निघालेला हा 5वा मोठा दणदणीत संघर्षमय षटकार. दर्जेदार षटकार. धावसंख्या थांबते ती आता मात्र 45च्या घरामध्ये. 11 चेंडू आणि 36 धावांवरती खेळतोय तो फलंदाज अक्षय. तर 4 चेंडू आणि एका षटकारांशी 8 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज संतोष मध्ये. नक्कीच मी म्हणेल की संतोष मधेने आता मात्र गनिमा ओळखली या सामन्याची.
कारण बॅट तळपली ती फलंदाज अक्षयची आणि जास्तीत जास्त वेळ फलंदाज अक्षयला मात्र स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र फलंदाज संतोष मधने. आणि नक्कीच मी म्हणाल की 45 धावांची पार्टनरशिप झाली आहे ती यावेळेस या दोघांमध्ये, ज्यामध्ये 36 वरती खेळतोय अक्षय तर 8 या धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज संतोष मधने विचार केला तर नक्कीच त्याच्याकडे देखील ताकद आहे, धमक आहे, कुवक आहे. नटराज मुद्रेमध्ये देखील तो रबर बॉलवरती षटकार मारण्याची ती वेळ कधी येईल. या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू राईट इन द स्लॉट, चेंडू जातोय तो कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून सीमेरेषे नजदीकची चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 2 धावा आत्रामात धावून पूर्ण करतोय तो फलंदाज संतोष मधने आणि फलंदाज अक्षय सरदेच्या माध्यमातून रनर. धावसंख्या धाफलकावरती आता मात्र 47, 3 धावा दूर आहे रॉयल ए हा संघ आपल्या सांघिक अर्धशतकापासून. सांघिक अर्धशतक कसं पूर्ण करणार फलंदाज अक्षय, षटकार की चौकारांची. या दरम्यान चेंडू खराब चेंडू आणि याचबरोबर या 4 चौकारांशी समीकरण 4ने वाढतंय आणि 51 धावसंख्येवरती पोहोचतोय तो रॉयल ए हा संघ आपलं अर्धशतक पूर्ण करतोय चौकार मारून. फलंदाज अक्षय खेळतोय आपल्या नाबाद 42 तर रॉयल ए हा संघ जाऊन थांबतोय तो 51 या धावसंख्येत, बिनबाद 51 ही धावसंख्या आहे. तर यावेळेस देखील फलंदाज अक्षय सोरदे आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का? 42 धावसंख्येवरती खेळतोय. या दरम्यानचा चेंडू खणून काढला चेंडू गेलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे 2 धावा धावून पूर्ण करतायत. या 2 धाव समीकरण 2ने वाढतंय, धावसंख्या थांबते ती आता मात्र 53च्या घरामध्ये. धावसंख्या ती 53, जवळपास या षटकातील हा अंतिम चेंडू असू शकतो. समोर येतो फलंदाज अक्षय जो खेळतो आपल्या नाबाद 44 या धावसंख्येवरती, तर संघात जाऊन ठेवलंय बिनबाद 53च्या घरामध्ये. या दरम्यान डिफेन्स स्ट्रोक पाहायला मिळाला पण पंच बाहेर येत आहेत आणि सांगतात आम्हाला की हा चेंडू हा अवांतर आहे, पुन्हा टाकावा लागणार आहे. या एका धावसंख्येबरोबर समीकरण मात्र 1ने वाढते, धावसंख्या थांबते ती 54च्या घरामध्ये. 44 वरती खेळतोय फलंदाज अक्षय, षटकार मारून आपलं अर्धशतक याच षटकामध्ये पूर्ण करणार का? तर जवळपास होय. आणि याचबरोबर फलंदाज अक्षय देखील षटकार मारतोय आणि 6 धावी समीकरण मात्र 6ने वाढतंय. अक्षय सरदे थांबतोय 15 चेंडू आणि 50 धावा. अक्षय बॅट उंचावून करून आपण अभिवादन करायचंय उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना. तर 60 ही धावसंख्या पाहायला मिळते ती रॉयल ए या संघाची. 18 चेंडू मध्ये 60 धावांचं योगदान दिलंय, पार्टनरशिप झाली गेलेली आहे ती संतोष मधने आणि अक्षय यांची. 50 धावांचं योगदान अक्षयचं, 8 धावांचं योगदान संतोष मधनेचं, तर अतिरिक्तच्या माध्यमातून 2 म्हणजेच एकूण 60 धावांचं पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळाली ती रॉयल ए संघाकडून यावेळेस जंक्शन संघाच्या विरुद्ध खेळताना. नौका गोलंदाज आपण पाहता स्वतः संघनायक विजय पाटील. पहिला चेंडू 1 धाव आता मात्र मिळते. या एकाचं समीकरण मात्र 1ने वाढते, पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतोय ज्याने नुकतंच अर्धशतक 15 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. म्हणजे 333.33 जे ऑनलाईन बघत असतील ना त्यांनी बघितलं स्ट्राईक रेट अक्षयचा, तर एक मॅजिकल आकडा, एक नेल्सन आकडा 333.33च्या स्ट्राईक रेटने 6 षटकार, 1 चौकार, 15 चेंडू आणि 50 धावा पूर्ण केल्या असा हा स्ट्राईक रेट. या दरम्यान नागपूर टप्पा चेंडू स्लोवर 1 चेंडू होता, हॅमर गेले चेंडू जातोय तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एकाच्या भारत समीकरण मात्र 1ने वाढते, धावसंख्या थांबते ती 62च्या घरामध्ये. 51 धावावरती खेळतोय तो फलंदाज अक्षय सरोदे. नक्कीच मी म्हणेल जवळपास जो निर्णय घेतला होता संघनायकाने जंक्शन संघाच्या की नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु तो निर्णय काहीसा अंगलट आला की काय असं चिन्ह दिसतंय. कारण जवळपास 18.60 6-0च्या सरासरीने आता मात्र धावा जमवल्यात. त्या मात्र रॉयल ए संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चकवलेला चेंडू होता. नक्कीच मी म्हणेल आपल्या अनुभवाचा फायदा इथे करून घेतला आहे. कारण मी म्हणेल की वरुण राजे मात्र थांबलेले गेलेले आहेत आणि विजय पाटील म्हटलं ना की नक्कीच मी म्हणेल की इनस्विंग आणि आउटस्विंगचा बेताज बादशाह ज्याने आपल्या नावाने जंक्शनच्या संघाला अनेक विजय मिळवून दिले असा गोलंदाज विजय पाटील पुन्हा एकदा ठरतो तो मात्र सरस. या दरम्यान लेग बायच्या माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. या एखाद्या समीकरण मात्र 1ने वाढते, धावसंख्या थांबते ती आता मात्र 63च्या
घरामध्ये. धावसंख्या 63. या षटकातील अंतिम 2 चेंडू. या 2 चेंडूवरती किती धावा एकवटणार, 2 षटकार येणार, 2 चौकार येणार की विजय पाटील मात्र त्याला बाद करणार. या दरम्यानचा पहिला चेंडू, यात मतलब 5वा चेंडू, 5व्या चेंडूवरती येत आहेत त्या मात्र षटकार क्रमांक 7. धावसंख्या आहे ती आता मात्र 69. 5वा चेंडू टाकायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरला. चेंडू राईट इन द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. संघर्षमय षटकार, दर्जेदार षटकार फलंदाज अक्षयचा. 7 षटकार मारले आतापर्यंत फलंदाज अक्षयने. आणि जर विचार केला तर जवळपास 7 षटकार देखील मारलेत ते संदीप नेगीने. संदीप नेगीच्या विक्रमाशी बरोबर झालेली आहे यावेळेस अक्षयची. या चेंडू अवांतर, धावसंख्या जाऊन थांबते ती 70. विचार केला तर सामना क्रमांक 3 झाला होता करिश्मा 11 विरुद्ध ईगल बॉईज. तिथे 7 षटकार मारले होते संदीप नेगीने, 7 षटकार मारले होते भावेशने. तर यावेळेस 7 षटकार देखील मारलेत ते अक्षयने. तर 8 षटकार मारून या दोघांचा विक्रम मोडणार का? तर होय, षटकार क्रमांक 8 येतोय, मिळतोय आउट ऑफ द पार्क. षटकार क्रमांक 8. आणि याच दरम्यान 76 धावा करून 77 धावांवरती मजल मारली ती रॉयल ए संघाने. आणि 77 धावांचं आव्हान दिलंय ते जंक्शन या संघाला. जोपर्यंत खेळाचं सत्र क्रमांक 2 सुरू होईल, आपण जाऊया SK साऊंड्स अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून DJ ब्रेकमध्ये.
दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅट टाकायचा प्रयत्न होता सफल ठरतो तर मात्र गोलंदाज राहुल भोईर दरम्यान पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरला चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क होत नाहीये त्यामुळेच काय नक्कीच मी म्हणेल चेंडू पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव येणारे 22 चेंडू आणि 76 धावांची गरज जवळपास मी म्हणेल की हा सामना जर जिंकायचा असेल ना तर मात्र सुरेश मल्ल्याला मात्र एक मोठी भागीदारी करावी लागणार आहे पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू या अवांतर चेंडू समीकरण मात्र एकने पुढे सरकत आहे 22 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे ती जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला यावेळेचा चेंडू नक्कीच मी म्हणेल पंचांचा इशारा इथे येईल अवांतरचा 1+1 अशा 2 धावा आता मात्र मिळत आहेत या 2 धाव समीकरण मात्र 2ने पुढे धावसंख्या थांबते ती 4च्या घरामध्ये आणि पहिल्यांदाच आता स्ट्राईकवरती येईल गोलंदाज राहुल भोईर विरुद्ध विकी विजय पाटील फलंदाज यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कोरच्या माध्यमातून चेंडू गेल्यात थोडीशी वाईडिस्ट फेकी म्हणावी लागेल जिथे 2 धावा होत्या ते मात्र 3 धावा मात्र धावा पूर्ण करतायत या 3 धाव समीकरणामध्ये 3ने वाढते धावसंख्या थांबते ते आता मात्र 7च्या घरामध्ये डॉट चेंडू येतोय यावेळेस बघितलं तर तिसरा चेंडू डॉट गोलंदाज राहुल भोईरचा या षटकातील यावेळेस फसवा चेंडू टाकायचा प्रयत्न मात्र सफल ठरतोय आणि चेंडू जातोय तो सरळ आपल्या ऑन साईड क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता आणि या 4 धावां समीकरण मात्र 4ने पुढे सरते पहिलं दशक इथे अंकित केले जाते 5 चेंडू झालेले आहेत नक्कीच मी म्हणेल एक चेंडू शिल्लक 11 धावसंख्या धावफलकावरती मात्र सांगतात की अंकित केले जातात दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता चेंडूला मात्र भिरकावून आले पुन्हा एकदा आपल्या ऑन साईड क्षेत्रामध्ये ते एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि थेट फेकी होते आणि फलंदाज सुरेश मल्ला मात्र बॅक टू द पवेलियन
दुसरा मोठा षटकार यावेळेस प्रभातवरती केलं गेलं आक्रमण. या दरम्यान अवांतर चेंडू दबाव आता मात्र निर्माण केला गेलाय. येणारे 7 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. षटकार आताची बाजी यायला फार उशीर झाला मी म्हणेल, पण आता देखील वेळ गेली नाहीये. या चेंडू जरी षटकार आला तरी मग मात्र समीकरण वेगळं होऊ शकतं, परंतु चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रात, जिथे नक्कीच मी म्हणेल. तर चला विनंती असेल खेळाडूंना, जे खेळाडू अद्याप देखील आणि जे प्रेक्षकांनी देखील अद्याप देखील स्नेहभोजन किंवा भोजन आस्वाद घेतला नसेल ना, त्यांनी कृपया विनंती आहे की कृपया लवकरात लवकर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला माझा आवाज उपस्थित या क्रीडांगणावरती जे खेळाडू असतील, क्रीडा रसिक असतील, त्यांनी कृपया जेवणाचं काउंटर इथे सुरू झालेलं आहे. विनंती असेल सर्वांना की आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. संघर्ष मित्रमंडळ 2024 स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची. यावेळेस नवीन गोलंदाज विराज विजय खानावकर. पहिला चेंडू गोलंदाज विराजचा. या दरम्यानचा चेंडू लोअर फुल चेंडू अवांतर घोषित केला, तर डिक्लेअर करतात मुख्य पंच. आकोटप्पा चेंडू होता, चेंडूमध्ये हॅमर केले गेले. फलंदाजच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्या जाऊन थांब एक धाव, दुसरी धाव पूर्ण, 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 3 चेंडू आणि 32 धावांची गरज. तर चला विनंती असेल फर्स्ट 11 रॉयल बी, ईगल बॉईज, आदित्य प्रिया, जय मल्हार आणि जवळपास या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाच्या संघाने त्वरित आपण व्यासपीठाजवळचे लॉट सोडतील. मॅच चालू आहे. नो चेंडू आणि त्यावरती येतोय घनाघाती षटकार. धावसंख्या आहे ती 52च्या घरामध्ये. यावेळेचा चेंडू गेला तो निर्धाव आणि या षटकातील माझ्या या सत्रातील बहुतेक हा अंतिम माफ करा 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेस षटकार क्रमांक 5 येतोय या बॅट्समनच्या बॅटमधून. नक्कीच मी म्हणेल हे 5 षटकार येण्यास खूप उशीर झाला की काय, कारण येणारा 1 चेंडू आणि 19 धावांची गरज. हा फलंदाज जर सलामीला आला असता सुरेश मल्हारसोबत किंवा विजय पाटील यांच्यासोबत, तर मग मात्र विषय वेगळा झाला असता, परंतु वेळ निघून गेलेली आहे. जर तरला इथं स्थान नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे. येणारा 1 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाज विराज विजय खानावकर. नक्कीच लिटरमधील एक मोठं नाव यावेळेस पंच. आणि यावेळेस पहिली सफलता रबर बॉल क्रिकेटमधील पहिला झटका देतोय तो विराज विजय खानावकर. आणि याचबरोबर 18 धावेनी रॉयल ए हा संघ आपला विजय निश्चित करतोय. तर चला विनंती असेल फर्स्ट 11 भावे रॉयल ए, रॉयल बी, रॉयल ए, ईगल बॉईज, आदित्य प्रिया आणि जय मल्हार. चला त्वरित आपण लवकर यायचंय.